नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. आज दिनांक 1 डिसेंबरच्या ज्या महत्त्वाच्या चालू घडामोडी असणार आहेत, त्याचा अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत. तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल. चला मग सुरुवात करूया आजच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडींना. आणि आजच्या चालू घडामोडीचा पहिला प्रश्न असणार आहे की आशियाई विकास बँकचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, मास्तो कांडा हे नुकतंच एशियन डेव्हलपमेंट बँकचे नवीन अध्यक्ष बनलेले आहेत. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. याचं लॉंग फॉर्म लक्षात ठेवायचं आहे, एशियन डेव्हलपमेंट बँक. आणि सध्या नवीन अध्यक्ष बनलेले आहेत मास्तो कांडा, जे की जपानचे आहेत. याची स्थापना कधी झालेली आहे? 1966ला. याचं मुख्यालय आहे मनिला, जे की फिलिपिन्स या देशामध्ये आहे. आणि सध्या या एशियन डेव्हलपमेंट बँकमध्ये 69 सदस्य देश आहेत. आणि नुकतंच इस्रायल हा 69वा देश या एशियन डेव्हलपमेंट बँकचा बनलेला आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच हे नेमकं काय कार्य करते ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर सदस्य देशांना कर्ज देणे आणि आर्थिक मदत करण्याचं हे कार्य एडीबी करून करण्यात येत असतं. त्याचा उद्देश काय आहे? का स्थापना करण्यात आलेली आहे? तर आशिया खंडातील गरिबी कमी करणे व जीवनमानाचा स्तर उंचावण्यासाठी या उद्देशाने या बँकेची स्थापनाही करण्यात आलेली होती. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच जे आंतरराष्ट्रीय स्तरावरील वेगवेगळे बँक्स असतील, ऑर्गनायझेशन किंवा कंपन्या असतील, त्यामध्ये भारतीय प्रमुख कोण आहेत ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. जसं वर्ल्ड बँक आहे, त्याचे प्रमुख म्हणून अजय बग्गा आहेत, जे की भारतीय वंशाचे व्यक्ती आहेत. त्यानंतर गुगल जी कंपनी आहे त्याचे सीईओ सुंदर पिचाई आहेत. मायक्रोसॉफ्ट एक कंपनी आहे, त्याचे सीईओ सुद्धा आपले भारतीय आहेत, सत्या नडेला. ॲडोबचे जे काही सीईओ आहेत ते शंतनू नारायण, हे सुद्धा भारतीय वंशाचे आहेत. त्यानंतर हिरो मोटोकॉर्प आहे, त्याचे सुद्धा सीईओ हे पवन मुंजाल आहेत. तर हे काही आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या कंपन्या, ऑर्गनायझेशन आहेत, ज्या ठिकाणी आपले भारतीय हे प्रमुख म्हणून त्या ठिकाणी कर्तव्य हे बजावत आहेत. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, नुकतेच प्रकाशित ICC पुरुष टेस्ट क्रिकेट रँकिंगनुसार जागतिक पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज कोण ठरला आहे? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, जसप्रीत बुमराह. हा नुकताच जे काही ICC पुरुष टेस्ट क्रिकेट रँकिंग आलेली आहे त्यामध्ये जगातला पहिल्या क्रमांकाचा बॉलर बनलेला आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण बघणार आहोत. यानुसार पहिल्या क्रमांकावर आहे जसप्रीत बुमराह आणि दुसऱ्या क्रमांकावर आहे साऊथ आफ्रिका या देशाचा रबाडा हा बॉलर. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच ICC T20 मध्ये सर्वोत्कृष्ट गोलंदाज ठरलेला आहे आदिल रशीद, जो की इंग्लंड देशाचा आहे. ICC वन डे जी काही स्पर्धा होते त्यामध्ये सर्वोत्कृष्ट गोलंदाज जे काही रँकमध्ये आहे पहिल्या क्रमांकावर, तो अफगाणिस्तानचा राशिद खान आहे. हे सुद्धा पॉईंट्स आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. त्यानंतर आपल्याला इतर सुद्धा खेळाविषयक घडामोडी लक्षात ठेवायचं आहे. जसं तिलक वर्माने नुकतंच T20मध्ये त्याने सलग 3 शतक करून असं पराक्रम करणारा तो जगातला पहिला खेळाडू बनलेला आहे. त्यासोबतच जो ऋषभ पंत आहे तो IPLच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू बनलेला आहे. आणि त्याला एकूण 27 कोटी रुपये देऊन त्याला लिलावामधून खरेदी केलेला आहे. तर हे पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि ICCचा मुद्दा आलेला आहे, तर त्याविषयी सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर याचं लॉंग फॉर्म असणार आहे इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल. याचं मुख्यालय आहे दुबई या ठिकाणी. आणि सध्या अध्यक्ष आहेत जय शाह. तर हे आपल्याला गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतरचा प्रश्न असणार आहे, अग्नि वॉरियर हे सैन्य अभ्यास भारत आणि कोणत्या देशांच्या दरम्यान पार पडले? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, सिंगापूर आणि भारत या दोन देशांच्या सैन्यामध्ये नुकतंच हे अग्नि वॉरियर नावाचं सैन्य अभ्यास झालेला आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपल्याला बघायची आहे. हे जे अग्नि वॉरियर सैन्य अभ्यास झालेला आहे ते भारत आणि सिंगापूर या दोन देशांदरम्यान झालेला आहे. याचा कालावधी होता 28 ते 30 नोव्हेंबर. ठिकाण होता आपल्या महाराष्ट्रामधील देवलाळी या ठिकाणी. तसेच आपण भारत हा जो काही सिंगापूर देश आहे त्याच्यासोबत दोन इतर सैन्य अभ्यास सुद्धा करतो. ते नाव लक्षात ठेवायचं आहे, सिम्बेक्स आणि बोल्ड कुरुक्षेत्र. हे दोन सैन्य अभ्यास सुद्धा आपण सिंगापूर या देशासोबत करतो. त्यासोबतच जे इतर सैन्य अभ्यास झालेले आहेत 2024 या वर्षामध्ये, त्यावर सुद्धा आपल्या परीक्षांमध्ये प्रश्न हा विचारला जातो. तर ते आपण या ठिकाणी रिवाईज करणार आहोत.
पहिला आहे डेझर्ट सायक्लोन, जो की भारत आणि UAE या दोन देशांदरम्यान झालेला आहे. सहयोग कायजिन सैन्य अभ्यास, भारत आणि जपान. खंजीर सैन्य अभ्यास, भारत व किर्गिस्तान. दोस्ती नावाचा सैन्य अभ्यास 3 देशांदरम्यान झालेला आहे, भारत, मालदीव आणि श्रीलंका. हा पॉइंट महत्त्वाचा आहे, स्टार करून ठेवायचा आहे, हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर आहे समुद्र लक्ष्मण, जो की भारत आणि मलेशिया दरम्यान झालेला आहे. डस्प्लिंग नावाचा सैन्य अभ्यास, भारत व उझबेकिस्तान. धर्मा गार्जियन, भारत व जपान. तर्कश सैन्य अभ्यास, भारत आणि अमेरिका. शक्ती सैन्य अभ्यास, भारत व फ्रान्स. मित्रशक्ती, भारत आणि श्रीलंका. वरुण सैन्य अभ्यास, भारत व फ्रान्स. अल नजा, भारत व ओमान. गगनशक्ती आणि वायुशक्ती हे भारतीय वायुसेनेचे सैन्य अभ्यास होते. त्यासोबतच मिलान नावाचा सुद्धा सैन्य अभ्यास झालेला आहे, जे की आपल्या भारतीय नौदलाचा सैन्य अभ्यास होतं. तर हे काही महत्त्वाचे सैन्य अभ्यास आपण लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे की भारत सरकार पहिले अष्टलक्ष्मी महोत्सवाचं आयोजन कोठे करणार आहे? आणि याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, नवी दिल्ली या ठिकाणी भारत सरकार पहिला अष्टलक्ष्मी महोत्सव आयोजित करणार आहे. तर त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपल्याला बघणं गरजेचं आहे. तर हे जे अष्टलक्ष्मी महोत्सव होणार आहे, त्याचा क्रमांक आहे पहिला मित्रांनो, म्हणून हा प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. पहिल्यांदाच याचं आयोजन हे करण्यात येत आहे. तर कुठं आयोजन होणार आहे? नवी दिल्लीतील भारत मंडप या ठिकाणी. त्यानंतर हे जे महोत्सव आहे हे पूर्वोत्तर 8 राज्यावरच केंद्रित असणार आहे. आणि याचं शुभंकर हे पूर्वी नावाची एक मुलगी असणार आहे, जे की 8 राज्यांच्या तत्वांचं प्रदर्शन त्या ठिकाणी करणार आहे. आणि हे जे अष्टलक्ष्मी नाव घेण्यात आलेलं आहे, ते कुठून आलेलं आहे? तर लक्ष्मी जी देवी आहे त्याच्या 8 अवतारांच्या नावावरून हे अष्टलक्ष्मी नाव घेण्यात आलेलं आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि याचा उद्देश काय आहे? हा महोत्सव का आयोजित करण्यात आलेला आहे? कारण पूर्वोत्तर राज्य आणि इतर भारतातील जी संस्कृती आहे यांच्यामध्ये असणारं जे काही अंतर आहे ते कुठेतरी कमी करून दोघांमध्ये जे काही पूर्वोत्तर राज्य आहेत आणि उर्वरित जे भारत आहेत त्या सर्व राज्यांमधील लोकांमध्ये एक प्रकारे युनिटी, एकता वाढीस लावणे यासाठी या महोत्सवाचं आयोजन हे करण्यात येत आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघण्या अगोदर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल. चला मग पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. भारतीय सेनेसाठी ऑनलाईन लर्निंग ॲप सुरू करण्यात आले, त्याचे नाव काय आहे? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, एकलव्य नावाचं हे ऑनलाईन लर्निंग ॲप आहे, जे की भारतीय सेनेसाठी सुरू करण्यात आलेलं आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण बघणार आहोत. हे जे एकलव्य ॲप आहे ते भारतीय सेनेतील जे अधिकारी आहेत त्यांना आधुनिक बनवण्यासाठी व भविष्यातील युद्धासाठी तयार करण्यासाठी या ॲपद्वारे ऑनलाईन धडे हे दिले जाणार आहेत. आणि याचं उद्घाटन हे जे आपले सेना प्रमुख आहेत उपेंद्र द्विवेदी यांनी केलेलं आहे, हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच जे महत्त्वाचे इतर ॲप किंवा पोर्टल आहेत ते आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत, ते परीक्षेमध्ये विचारले जातात. जसं नुकतंच एक OTT वेव्ज नावाचं ॲप लॉन्च झालेलं आहे. ते कशा संबंधित होतं? तर स्थानिक भाषांमधील मालिका, सीरीज, चित्रपट आणि गेमिंग या ठिकाणी करण्यात येणार आहे. तसेच शीबॉक्स नावाचं एक पोर्टल लॉन्च झालेलं आहे, जे की महिलांना कामाच्या ठिकाणी शोषणापासून संरक्षण देण्यासाठी ते पोर्टल लॉन्च करण्यात आलेलं आहे. त्यानंतर आहे सी विजिल, जे की निवडणूक आयोगाकडून हे पोर्टल लॉन्च करण्यात आलेलं आहे. या या पोर्टलमध्ये आपण जे काही निवडणुकांमध्ये गैरप्रकार होतात त्या ठिकाणी त्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी आपण जे काही छायाचित्र असतील त्या गैरप्रकारांचे किंवा ऑडिओ क्लिप वगैरे निवडणूक आयोगाला देऊ शकतो आणि त्यानुसार निवडणूक आयोग हे त्या व्यक्तींवर कारवाई हे करू शकतं. अशा संदर्भामधलं हे सी विजिल नावाचं ॲप आहे, हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे की नुकतेच भारतीय रेल्वेने ॲप लॉन्च केले, त्याचे नाव काय आहे? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. त्याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, संरक्षा असं त्या ॲपचं नाव आहे, जे भारतीय रेल्वेकडून लॉन्च करण्यात आलेलं आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. हे जे संरक्षा नावाचं ॲप आहे ते भारतीय रेल्वेकडून सुरू करण्यात आलेलं आहे. याचा उद्देश काय आहे? का सुरू करण्यात आलेला आहे? कारण प्रवाशांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यासाठी हे ॲप सुरू करण्यात आलेलं आहे. हे उद्देश आपण लक्षात ठेवायचा आहे. याचं परीक्षण हे अगोदर नागपूरच्या डिव्हिजनला एक पायलट प्रोजेक्टच्या अंतर्गत करण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर कुठे हे ॲपला लॉन्च करण्यात आलेलं आहे, हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर कालच्या ज्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी आपण घेतल्या होत्या त्याचा एकदा क्विक रिव्हिजन या ठिकाणी आपण करणार आहोत. तर कालची आपण पहिली घडामोड घेतली होती. नुकतेच भारताने बॅलिस्टिक मिसाईलचे यशस्वी परीक्षण केले, त्याचे नाव काय होते?
आणि याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, K4 नावाची ती बॅलिस्टिक मिसाईल आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता, नुकतेच दूध उत्पादनात जगातील पहिल्या क्रमांकाचे देश कोण बनले आहे? आणि ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिले होते. याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, भारत हा जगातला दूध उत्पादन करणारा पहिल्या क्रमांकाचा देश बनलेला आहे. याविषयी कालच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये अभ्यास केलेलाच आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता, नुकतेच मालदीव देशात भारतीय उच्चायुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, जी बाला सुब्रमण्यम यांची भारतीय उच्चायुक्त म्हणून मालदीव या देशामध्ये नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता, भारताच्या इतिहासात पहिल्यांदा कोणत्या केंद्रशासित प्रदेशात संविधान दिन साजरा करण्यात आला? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, जम्मू आणि काश्मीर. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता, नुकतेच प्रकाशित नेटवर्क रेडीनेस इंडेक्स 2024 नुसार भारताचा क्रमांक किती आहे? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, भारताचा या नेटवर्क रेडीनेस इंडेक्सनुसार 49वा क्रमांक आहे. याविषयी डिटेलमध्ये कालच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यास केलेलाच आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता, भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव 2024चे आयोजन कुठे करण्यात आले होते? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, IIT गुवाहाटी. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता, इंटरनॅशनल टुरिझम मार्टचे आयोजन कुठे करण्यात आले आहे? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर डी, आसाम या राज्यामध्ये हे इंटरनॅशनल टुरिझम मार्टचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता, नुकतेच अब्दुल्ला निगमोविच अरिपोह कोणत्या देशाचे नवीन पंतप्रधान बनले आहेत? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर डी, उझबेकिस्तान. त्यानंतर आपण काल होमवर्क क्वेश्चन दिलेला होता. तो होमवर्क क्वेश्चन असा होता की 2024 सालचा लता मंगेशकर पुरस्कार कोणाला देण्यात आला? आणि या प्रश्नाचं उत्तर हे सर्व विद्यार्थ्यांनी कमेंटमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे दिलेलं आहे. त्यांचं खरंच मनापासून अभिनंदन. अशा प्रकारे डिटेलमध्ये तुम्ही या प्रश्नांना प्रतिसाद हे देत आहात. अतिशय चांगल्या प्रकारे कमेंटमध्ये उत्तर हे लिहित आहात. यामधून तुमचा किती चांगला अभ्यास हे आहे या करंट अफेअर विषयाचा ते दिसून येत आहे. आणि जे विद्यार्थी उत्तर सांगत नाहीत त्यांनी सुद्धा उत्तर सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. यामुळे काय होणार आहे की तुम्हालाच प्रश्न सोडवण्याची सवय होणार आहे आणि याचा फायदा तुम्हाला तुमच्या परीक्षेमध्ये होणार आहे. ज्यांना या प्रश्नाचं उत्तर माहिती नाही त्यांना आपण उत्तर सांगणार आहोत. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, अमिताभ बच्चन यांना 2024 सालचा लता मंगेशकर पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्यानंतर आजचा चालू घडामोडीचा प्रश्न असणार आहे की नुकतेच महिला T20 विश्वकप 2024चा किताब कोणी जिंकला? आणि अतिशय सोपा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर हे सर्व विद्यार्थ्यांना येणार आहे. याची मला खात्री आहे. बघूया मग किती विद्यार्थी आहेत की हे या प्रश्नाचं उत्तर हे कमेंटमध्ये सांगतात. चला मग थांबूया या ठिकाणी. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तसंच आपले जे टेलिग्राम चॅनल आहे स्मार्ट अभ्यास 555, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही जॉईन करून घ्यायचं आहे. कारण त्या ठिकाणी आपण लेक्चरच्या मोफत नोट्स आणि इतर स्टडी मटेरियल हे टाकत असतो. म्हणून त्या ठिकाणी जाऊन तुम्ही टेलिग्रामला जॉईन करून घ्यायचं आहे. थांबूया मग पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.